नमस्ते. टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन कंपनीच्या सुधा सितारा योजना अंतर्गत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते 102 मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. आर्थिक दुर्बल घटकातील गरजू आणि हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन कंपनीचा उपक्रम स्तुत्य असल्याचं आदिती तटकरे म्हणाले. आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा आनंद आहे, ज्याचा उल्लेख बघायची माधुरीताई आपण केला की यंदाच्या वर्षी आपण महाडमध्ये सुरुवात केली आहे आणि पुढच्या वर्षीपासून आपण रायगड, संपूर्ण रायगड याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन वाढणार आहे. त्यामुळे तुमच्या या मुलींसाठी एक आव्हान असणार आहे, कारण आपण ज्या वेळेला एका कुंपणामध्ये असतो त्यावेळेला आपण तेवढ्याच प्रिमाईशमध्ये खेळत असतो. त्यामुळे आता तुमची कॉम्पिटिशन जी आहे ती रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थिनींसोबत असणार आहे. त्यामुळे याच्यानी एक होणार आहे की याला नेगेटिव्ह न बघता आपला स्तर आपल्याला उंचवण्याची संधी मिळालेली आहे, हा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक कॉम्पीट करण्याच्या दृष्टीने तुमच्या कालावधीमध्ये एफर्ट घालाल अशीच ती या निमित्ताने इच्छा व्यक्त करेन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त गुहागरमध्ये क्षेत्र चषक 2024च्या क्रिकेट स्पर्धा सुरू असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते झाले. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानीश धाम यांच्या गोवा उपपीठावर शिवमंदिरात शुक्रवारी गोवा भक्त सेवा मंडळातर्फे महाशिवरात्री आणि नवसाची पालखी सोहळ्यात रोमटा मेळ या गोव्यातील लोककलेचं सादरीकरण करण्यात आले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.